भाजणी भाजून थालीपीठ करायचं म्हणजे तयारीनुसार आपल्याला उभं राहावं लागतं. फक्त रात्री आपल्याला एक तयारी करून खूप खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ आपण आज छोल्यापासून बनवणार आहोत. तर तुम्ही याला पराठा म्हणा, थालीपीठ म्हणा किंवा रोटी म्हणा. तर अशा प्रकारची रोटी थालीपीठ अगदी फायबर आणि प्रोटीन रिच्ड रेसिपी आहे. प्रोटीन रिच फायबर डाएट रेसिपी असं पण याला तुम्ही म्हणू शकता. तुम्ही हा पदार्थ मुलांच्या डब्यामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हायली प्रोटीन रिच्ड डाएट फायबर रेसिपी म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर ह्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. हायली प्रोटीन डाएट रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी याचा मेळ असलेली रेसिपी म्हणजे थालीपीठ. मी इथं थालीपीठ भाजणीचं न करता छोल्यापासून मी थालीपीठ करणार आहे. इथं मी रात्रभर भिजवलेले छोले घेतलेले आहेत. स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने भिजवून त्यातले पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्या छोल्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकते आहे मी. त्याचप्रमाणे मी इथं 1 मूठभर कोथिंबीर टाकून घेत आहे. तुम्ही इथं हरभरेसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व साहित्य मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायले. इथं तुम्ही काळे चणे, पिवळे चणे, हरभऱ्याची डाळ हे सुद्धा वापरू शकता. मी इथं छोले घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. लागेल तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. इथं पहा, अगदी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे. आपल्याला पीठ घ्यायचं आहे. इथं ज्वारीचं पीठ आहे. साधारणतः 4 कप पीठ आहे. यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा आणि 1 मीडियम साईजचा टमाटा मी टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर कोबी, शिमला मिर्च, गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. पाणी टाकायची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही आहे. इथं आपण जे छोल्याचं मिश्रण मिक्सरमध्ये केलेलं आहे त्या मिश्रणामध्येच आपल्याला ज्वारीचं पीठ ॲड करून आपल्याला इथं डो बनवायचा आहे. आता तयार केलेला डो आपल्याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचा आहे. आता आपण इथं थालीपीठ बनवताना 3 पद्धतीने बनवणार आहोत. तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता. मी इथं कॉटनचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही बटर पेपर घेऊ शकता किंवा रोटी मेकरमध्ये सुद्धा बनवू शकता. एक लहान आकाराचा गोळा घेऊन मी त्याला ओल्या कपड्यावर ठेवून हाताने अगदी गोल असं दाबत त्याचा गोल आकार आणलेला आहे. अगदी बोटाने आपल्याला ह्याला दाबायचं आहे. जास्त पण दाबायचं नाही. सावकाश हळूहळू आपल्याला ह्याला गोल आकार द्यायचा आहे. इथं पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ. थालीपीठ हे थापून करतात त्यामुळेच ह्याला थालीपीठ म्हणतात. अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. थंडीमध्ये गरम गरम थालीपीठ आणि दही खाण्याची मजा काही औरच असते. आता हे कापड अलगदपणे आपल्याला उचलून घ्यायचं आहे. तव्यावर तेल टाकून घ्या. आता हे कापड आपल्याला थालीपीठाच्या बाजूने टाकून घ्यायचं आहे. एका हाताने थालीपीठ सोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपण थालीपीठ सोडून घेतलेलं आहे. आता चहू बाजूने आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे. मी इथं तेल टाकलेलं आहे. साधारणतः 2 चमचे एवढं तेल मी टाकलेलं आहे. 2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला थालीपीठ पलटून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगामध्ये खालून आणि वरून आपल्याला भाजून घेऊन हे थालीपीठ तयार करायचं आहे. इथं पहा, अशा प्रकारे थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्ही रोटी म्हणा, पराठा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा. थँक्यू फॉर वॉचिंग माय